बारामतीत एक संवेदनशील घटना पाहायला मिळाली, जिथे भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी करमाळा येथील खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या मेंढपाळ महिला चंदाबाई मोटे यांची बारामतीत येथे रुग्णालयात भेट घेतली। सध्या त्या महिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला। या घटनेचा तीव्र निषेध करत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच। यावेळी त्यांनी महिला आणि मुलींवर अत्याचाराबाबत सरकारची झिरो टॉलरन्स भूमिका पुन्हा अधोरेखित केली। दरम्यान विविध राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे आणि आम्ही फक्त बोलत नाही, करून दाखवतो असा ठाम संदेश देखील दिलाय। शेवटी वाद्यवंशी बोलताना संवाद साधताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं त्या काय म्हणाल्यात बघूया। काय बोलताय तुम्ही? मला झालेली गोष्ट जी आहे ती अतिशय करावी तितकी निंदा कमी आहे। या गोष्टीची ही घटना घडली 12 तारखेला, आज 16 तारीख आहे आणि काल सगळेच्या सगळे आरोपी पकडले गेलेत। तो जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी मारलं यांच्यापैकी कुणालाही माहिती नव्हतं। माहिती होतं रे कोण आहे ते सतीश। पोलिसांनी तो व्हिडिओ चेक करून एक एक माणूस शोधून त्याला पकडून आणलंय आणि त्याच्यावरती कारवाई केली आहे। हे अजिबात सुटणार नाहीये। मला फक्त एवढं म्हणायचंय की गुन्हा होतो, पोलीस पोहोचतात आणि त्या ठिकाणी आरोपींना अटक सुद्धा होते, जशी या घटनेमध्ये झाली। आता माणसाने माणसाशी कसं वागायचंय हे सरकार शिकवणार आहे का पोलीस शिकवणार आहे? मला कमालच वाटते की अक्षरशः जनावरासारखं हाडाकाडाच्या माणसाला आपण मारतोय। बरं काय त्यांची चूक होती? मेंढ्या घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले, शेतात काही नव्हतं, खडखड होती सगळी। एवढंच नाही, तो काय शेतीचा तुकडा उचलून नेणार होती का? ज्या पद्धतीने तिला मारलंय, या हरामखोरांना तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेच सोडलं जाणार नाही। पोलीस पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय। सोलापूर पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे सोलापूरचे SP अतुलजी कुलकर्णी यांच्या संपर्कात होते, सूचना देत होते। DYSP अंजना मॅडम या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून होत्या, सूचना देत होत्या। आयो साहेब इथे स्वतः आलेले आणि त्याच्यामुळे अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये व्हिडिओमधून माणसं आयडेंटिफाय करून त्यांना जेरबंद करण्यात आले। आणि म्हणून हा प्रश्न माणुसकीचा प्रश्न आहे। पोलीस त्यांचं काम करणार, सरकार त्यांचं काम करणार, पण प्रश्न हाच उपस्थित होतो की 60 वर्षाची आपल्या आईच्या वयाची एक महिला, तिला आपण कशा पद्धतीने मारतोय? राक्षसासारखं मारतोय, जनावरासारखं मारतोय। तिच्या डोळ्याचं इकडचं फ्रॅक्चर आणि सगळ्या गोष्टी बघितल्यावरती 60 वर्षाची माता आहे ती, काय बोलायचं आमच्यासारख्यांनी सांगा तुम्ही? आणि आता हे सरकारने शिकवायचं का की कसं वागायचं दुसऱ्या माणसाशी? पोलिसांनी शिकवायचं का? हा प्रश्न सुद्धा आहे। लोकांमध्ये नीतिमत्ता राहिलीये की नाही असा प्रश्न असल्या हरामखोरांना बघून डोळ्यासमोर येतो। आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा जनजागृती केली पाहिजे। या घटनेची करावी तितकी, म्हणजे काय आपण म्हणू, माझ्याकडे शब्द नाही आहेत। त्यामुळे हे जे कोण पकडलेत 5-6 जण, त्या सगळ्यांना कठोरात कठोर शासन होणार। आम्ही कुणालाही सोडणार नाही, हे मला या ठिकाणी सांगायचंय। आज चंदाताईची तब्येतच बघायला मी आले होते। त्यांचा मुलगा दीपक हा फोनच्या माध्यमातून, सतीश फोनच्या माध्यमातून माझ्याशी संपर्कामध्ये होता। डॉक्टरांनी सांगितलंय की अजून 2-3 दिवस तिला लागणार आहेत आणि पूर्ण बरं झाल्याशिवाय तिला पाठवू नका, अशी आम्ही विनंती डॉक्टरांना केली आहे।